श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा माळेगाव यात्रेच्या विकासासाठी आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्याकडून 6 कोटी निधी प्राप्त झाला आहे, त्यांनी स्पष्ट केलं आहे. माळेगाव यात्रा परिसराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमारजी गोरे, पर्यटन खात्याचे मंत्री शंभूराजी देसाई यांनी माळेगाव परिसराच्या विकासासाठी 6 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या 6 कोटीच्या निधीचं नियोजन करण्यासाठी माळेगावचे ग्रामस्थ, जिल्हा परिषदेचे अधिकारी, तहसीलदार आणि या सगळ्याची चर्चा करू आपण तो आराखडा या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बनवसकडून येणारा जो रस्ता आहे तो रुंद करणे, पालखी मार्गाचा जो ग्रामपंचायतकडे येणारा रस्ता आहे त्याचं रुंदीकरण करणे, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असतो आणि महिला भगिनी वगैरे बंदोबस्त देतात, त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून पुरुषांसाठी वेगळं शौचालय आणि महिलांसाठी वेगळं शौचालय त्या ठिकाणी बांधणे, नवीन जो बायपास आपण रस्ता केलाय त्या रस्त्याचं मजबूतीकरण करणे आणि त्याचं रुंदीकरण करणे, येणारे VIP दर्शनाला नेता आलं पाहिजे आणि जी मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार आपला बसतो त्या घोड्यांना रपेट पण तिथं करता आली पाहिजे. कारण डांबर आणि सिमेंट जर केलं तर घोड्याची रपेट करता येत नाही. अशा पद्धतीची काही घोडे मालकांची सूचना होती, तर त्या पद्धतीनं तो रस्ता अतिशय मजबूत हे करायचं ठरलेलं आहे. मंदिरामध्ये पूर्णपणाने फरशी आणि मंदिरामध्ये जे पाणी बाहेर जात त्याचं पाण्याचा निचरा त्याच्या संदर्भातली पूर्ण जबाबदारी आता घेतो. आरोग्य म्हणजे आयुर्वेदिक दवाखाना त्याचं बांधकाम झाले पण त्याचं संरक्षण भिंत राहिलेली होती. ही संरक्षण भिंत त्याच्यामध्ये आपण बांधून घेऊ. उर्वरित काही गोष्टी आहेत तिथं विश्रामगृहामध्ये बारमाही पाणी येत नाही, ते पाणी देण्याच्यासाठीची पूर्ण व्यवस्था तिथं केली जाईल. आणि याशिवाय ज्या ज्या जागा आहेत, मग मानकरेला आपण जे सभागृह बांधून दिले, पोलीस चौकीला जागा दिली आणि आणखी कशाला जागा दिली असते, तर ती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने पूर्ण बांधकाम खात्याने आणि पंचायत पूर्ण त्याचा नकाशा करायचा. उद्या जर आपल्याला एखादी डॉक्युमेंटरी करायची गरज पडली, करायचा काही खर्च लागत असेल तरी काही हरकत नाही, त्याचाही याच्यात निश्चित करतो आणि त्याची डॉक्युमेंटरी केली पाहिजे. तुम्ही ठरवून दिलेल्या जागेपेक्षा आधीच ती जागा जर कोणी घेतली असते तर ती जागा तुम्ही ताब्यात घेतली पाहिजे. आता तुमची जागा मोजणीला तुम्ही घेतली आहे, त्याला पण काय म्हणाला, त्याला वॉल करायचा असेल तो वॉल काही शिक्षण आहे, परंतु झाडे लावणे, सामाजिक वनीकरण विभागाला सोबत घेऊन तर बॉर्डरला एकदा आपण तसं रेल्वेची खूप लावतो, म्हणजे काही अंतरावर जर खूप लावले तर मला वाटते तुमच्या जागेची पण त्याच्यामध्ये सोय होईल. आणि आणखी आपण ज्या ज्या काही सूचना गावकऱ्यांनी केल्या त्या देखील सूचना आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. महापुरुष यांच्या पुतळ्यांच्या संदर्भात उल्लेख केला महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, वीर महाबोजी नाईकांचा असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा असतील. आता हे दुसऱ्या टप्प्यात आज आपल्याकडून जो निधी आहे त्याच्याची काही होणार नाही, परंतु माळेगाव दक्षिण भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण आहे. त्याच्यामुळं महापुरुषांची देखील स्मारकं अतिशय दर्जेदार असली पाहिजे. जसा जसा निधी उपलब्ध होईल
त्यानुसार आपण या ठिकाणी निश्चितपणानं करू आणि ही यात्रा कशी वाढवता येईल त्याचं चांगलं करता येईल त्याच्यासाठी सगळ्याच्या सहकार्यानं निश्चितपणानं आपले प्रयत्न राहतील. काही सूचना यात्रा वाढवण्याच्या संदर्भातल्या झाल्या. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, ते सगळे लोक असतील आणि ज्या काही आपण सूचना दिल्या त्यांची अंमलबजावणी करतो. एकंदरीत 6 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे, त्याचा आदेश पण घेऊन आलेला आहे आणि त्याप्रमाणे बांधकाम विभागाने हे काम तात्काळ करण्याची संदर्भातली कारवाई करावी. साहेब अंदाजे कामं केव्हापर्यंत पूर्ण व्हायची अपेक्षा? आता ती त्यांना आपण बैठकीत ऐकली की यात्रेच्या पूर्वी जेवढं करता येईल तेवढं आपल्याला करायचं. जे काम यात्रेच्या पूर्वी होऊच शकणार नाही ते आपण झाल्यावर करू. पण जेवढ्या मला ते साधारणतः 4 महिने आहेत आणि तात्काळची कामं नाही. देशमुख साहेबांच्या विक्रियाच्या अनुषंगाने मी मागे ग्रामपंचायतीला सूचना दिलेली होती. विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे. ग्रामपंचायतीने त्याच्यात पुढाकार जर घेतला, निधी त्याला उपलब्ध करून देऊ आणि त्यांनी जागा निश्चित ग्रामपंचायतीने करायची. आपण गेल्या 2-3 वर्षापासून खासदार सुधाकरराव श्रंगारे साहेब असताना घोषणा झाली, आता डॉक्टर काळगे साहेब असताना घोषणा झाली, पण प्रत्यक्षात ती होत नाही. आणि लोकांची जनभावना विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा भाव अशी आहे त्यांना आम्ही पण अनुकूल आहोत. ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा. खरं तर कालचा योग चांगला होता की काल त्यांची पुण्यतिथी होती, त्या निमित्ताने आपल्याला करता आलं असतं. पण ठीक आहे, ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, जागा निश्चित करावी, अतिक्रमणामध्ये जागा काढू नये अशा पद्धतीची सूचना. यात्रा विकासासाठी हे सगळं होते, पण यात्रा वाढीसाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे यात्रा जास्त दिवस चालली पाहिजे अशा सूचना आल्या. स्थानिकाच्या लोकांना त्रास देऊ नये लागतील, येणाऱ्या सगळ्याचा सन्मान केला पाहिजे. या सगळ्या काही इतक्या प्रशासन काही करू शकते असं नव्हतं. जे तुम्ही गावकरी करू शकता, जे परिसराचे लोक करू शकतात, त्याला प्रशासन मदत करू शकते. आपणही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हालाही ती भूमिका घ्यावी लागेल. लोकांनाही वाटलं पाहिजे की आपण या यात्रेमध्ये आणखी 4 दिवस राहिले पाहिजे. अशा पद्धतीची काळजी तुम्ही आणि आम्ही घेतलं पाहिजे. सरकारी कार्यक्रम वाढवण्याच्या संदर्भात कार्यक्रम वाढवण्याच्या संदर्भात चर्चा करू. माझी भूमिका राहिलेली आहे. मी आज पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी नाही आहे, पण शिवसाहेब आहेत की या ठिकाणी आपल्या ज्या रेषेत खोली होत होत्या त्या रेषेचा कार्यक्रम घेण्यासाठी आत्तापासूनच पत्र द्यावा, आपण वरिष्ठांकडे करावं. उंटाच्या, गाढवाच्या आणि घोड्याच्या शर्ती या ठिकाणी झाल्या पाहिजे, माझी भूमिका आहे. आणि एक दिवस त्याच्या निमित्तानं तो कार्यक्रम वाढेल. धन्यवाद.